पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान राबवले जाणार। महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात 10 लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करण्यात येणार। राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये तालुका आणि गाव पातळीवर नेत्र तपासणी शिबिर, गाव, वस्ती, तांडे, पाडे यासह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिराचा थेट लाभ मिळणार। या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जाणार असून काचबिंदूसह अन्य नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार। चाकण शहर हद्दीतील वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून सलग 3ऱ्या दिवशी कार्यवाही। 3ऱ्या दिवशी सुमारे 42 अतिक्रमण मालमत्तांवर कारवाईचा हातोडा। महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, चाकण नगर परिषद आणि पोलीस प्रशासनामार्फत संयुक्तरित्या तळेगाव शिक्रापूर महामार्गावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई। मंचर मुख्य गावठाणात रस्त्याचे काम सुरू असताना अचानक मशिदीचा काही भाग खाली कोसळला। त्या ठिकाणी भुयार आढळून आले असून या भुयाराच्या संपूर्ण तपासणीसाठी हिंदू संघटनाबरोबरच राजकीय पक्ष आग्रही, तर दुसरीकडे मशिदीची नुकसान भरपाई देण्याची मागणी मुस्लिम नेत्यांकडून सुरू। मंचर परिसरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा फौजफाटा तैनात, पोलिसांनी संपूर्ण परिसर केला सील। पुढील कार्यवाहीसाठी पुरातत्व विभागाला पाचारण। या रहस्यमय भुयारात नक्की काय आढळते हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार। राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित। आता जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाकडे इच्छुकांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळांचं लक्ष। वाडा येथील ॲडव्होकेट राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात खेड तालुका पोलीस पाटील संघ आणि 14 ट्री फाउंडेशनच्या वतीने वृक्ष वाटप, एक विद्यार्थी एक झाड च्या माध्यमातून पर्यावरण विमुख संकल्पना। विद्यार्थ्यांना पेरू, आंबा, सीताफळ, लिंबू अशा 250 झाडांचे वाटप। खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष दीपक विठ्ठल पावडे, 14 ट्री फाउंडेशनचे प्रतिनिधी बजरंग बोरकर, प्राचार्य किशोर पवार, शिक्षक विलास लोखंडे, योगेश सोनावणे, राजश्री गुरव, अमित बांबळे, राजू हुंडारे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती। आविष्कार संशोधन स्पर्धेतून विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती वाढेल, प्राचार्य डॉक्टर HM जरे यांचे प्रतिपादन। राजगुरुनगर येथील साहेबरावजी भुट्टे पाटील महाविद्यालयात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत 24 स्पर्धकांचं विविध विषयावर अभ्यासपूर्ण संशोधनातून सादरीकरण। प्युअर सायन्स, ह्युमॅनिटीज, लँग्वेज अँड फाईन आर्ट, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंडरी, मेडिकल सायन्स तसंच इंजिनिअरिंग अँड सायन्स टेक्नॉलॉजी आदी 6 विभागांपैकी इंजिनिअरिंग अँड सायन्स टेक्नॉलॉजी वगळता सर्व प्रवर्गातून प्रकल्प सादर। स्पर्धेतील सर्व प्रकल्पांचे परीक्षण डॉक्टर सागर थेऊरकर, डॉक्टर तुषार वेहळे, प्राध्यापिका आरती इंडाईस, प्राध्यापिका प्राची शिंदेकर यांनी केले। तर यावेळी आविष्कार संशोधन स्पर्धा प्रमुख म्हणून डॉक्टर शिल्पा जगताप आणि प्राध्यापिका मोनिका जाधव यांची उपस्थिती। म्हाळुंगे गावाकडून HP चौकाकडे पायी जाणाऱ्या व्यक्तीस भरधाव वाहनाची धडक, अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू। म्हाळुंगे येथील JBN कंपनी लगत असलेल्या हॉटेल समोरील घटना। अनीस वाजिद अली अहमद यांचा मृत्यू, समीर अनीस अहमद यांची फिर्याद। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नरेंद्र थिगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। आमदार बाबाजी काळे, बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक हिरामण सातकर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय टिमगिरे, कार्यकारी संचालक नानासाहेब टाकळकर, सर्व संचालक सभासदांची उपस्थिती। सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य
आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगावकर आणि भारतीय जनता पक्षाचे आध्यात्मिक आघाडी पश्चिम विभागाचे संजय घुंडरे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित। अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वर्गीय जगन्नाथ सीताराम शेंडगे पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ आणि महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुरस्कार वितरण। श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त हबप निलेश महाराज लोंढे कबीर बुवा, संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप बापूसाहेब मोरे, बंकट स्वामी संस्थानचे हबप लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या हस्ते आणि मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न।